हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मालपुआ। मालपुआ ही अतिशय ट्रॅडिशनल आणि पारंपरिक रेसिपी आहे। मालपुआ बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी मैदा घ्यायचा आहे आणि 2 चमचे रवा घ्यायचा आहे आणि त्यामध्येच आपल्याला हवे असतील ते ड्राय फ्रूट्स टाकायचे आहेत आणि फ्लेवरसाठी आपल्याला त्यात इलायची टाकायची आहे, वेलची पावडर टाकायची आहे आणि आपल्या आवडीनुसार आपल्याला 1 ते 2 चमचे साखर टाकायची आहे आणि ते सर्व आपल्याला दूध घालून मिक्स करून घ्यायचं आहे। दूध थोडं कोमट किंवा रूम टेम्परेचरवर असेल तरीही चालेल। असंच हळूहळू आपल्याला ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यात आपल्याला 1 पिकलेलं केळं टाकायचं आहे। यानेही मालपुव्याचा फ्लेवर खूप छान होतो। केळीचे छान छोटे छोटे तुकडे करून त्याला स्मॅश करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला ते बॅटरमध्ये टाकायचं आहे। नवरात्रीच्या 4थ्या दिवशी देवी कुष्मांडाला मालपुव्याचा भोग दिला जातो। त्याने आपल्याला गुड हेल्थ, वेल्थ आणि स्ट्रेंथ भेटते। मालपुआ हा देवी कुष्मांडाचा अतिशय फेवरेट असा नैवेद्य आहे। होळीमध्ये तर आवर्जून मालपुए बनवलेच जातात। बनाना किंवा खवा वगैरे तुम्ही ॲड केला असेल, त्यानंतर जर तुम्हाला तुमचं बॅटर अजूनच जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्यात थोडं अजून दूध टाकून त्याला पातळही करू शकता। बॅटरला आपल्याला कमीत कमी 10-15 मिनिट रेस्ट द्यावी लागणार आहे। इकडे आपण लगेचच पाक बनवून घेऊया। मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे। पण पाणी मी पूर्ण अर्धी वाटी टाकलेलं नाही, मी थोडंसं पाणी उरवूनच ठेवलेलं आहे। माझी साखर पूर्ण पाण्याने कवर करून घेतली, त्यानंतर मी पाणी टाकलं नाही आणि पाणी आणि साखर टाकून झाल्यानंतर मग मी गॅस ऑन केलेला आहे, म्हणजे आपली साखर कॅरमलाइज होत नाही। आणि मग त्यात फ्लेवरसाठी मी थोडं जायफळ किसून टाकलेलं आहे। आता या कन्सिस्टन्सीला हे फक्त साखरेचं पाणी आहे, तर याला थोडंसं बॉईल होऊ द्यायचं। जवळजवळ 1 तारीची चाचणी होईल इतकं उकळवायचं, म्हणजे आपला पाक रेडी आहे। हा माझा थोडासा गुलाबजामचा पाक उरलेला होता, म्हणून मी थोडा पाक कमी बनवला आहे। मी अर्ध्याच वाटी साखरेचा पाक बनवला आहे आणि 1 वाटी मैदा घेतला होता, म्हणजे मी 1 वाटी साखरेचा पाक बनवायला पाहिजे होता। तुम्ही जेव्हा बनवणार तेव्हा तुम्ही 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। अशा प्रकारे हाताला चिकट लागतो हा आपला 1 तारीचा पाक। अशा प्रकारचा पाक बनवायचा आहे त्यासाठी। आणि आपल्याला आपल्या आवडीनुसार आपल्याला तेल किंवा तूप घ्यायचं आहे। तूपही माझं इथे गरम झालेलं आहे। मालपुए आपल्याला मंद आचेवर तळायचे आहेत, नाहीतर ते काळपट होऊ शकतात, खूप जास्त ब्राऊन होऊ शकतात। अशा प्रकारे मंद आचेवर आपल्याला ते तळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मंद आचेवर दोघी साईडने आपल्याला मालपुआ तळून घ्यायचा आहे, शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन रंग येईस्तोवर आपल्याला त्याला तळायचा आहे आणि लगेचच आपल्या रेडी असलेल्या साखरेच्या पाकामध्ये आपल्याला तो टाकायचा आहे आणि जवळजवळ त्याला 5 ते 10 मिनिट आपल्याला त्या गरम पाकातच राहू द्यायचं आणि छान मस्त गरम गरम किंवा थंड थंडही आपण त्याला खाऊ शकतो। खूप 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 टेस्टी लागतो तो। गरमही टेस्टी लागतो आणि थंडही टेस्टी लागतो। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यावर थोडी रबडी टाकूनही खाऊ शकता, तसाही खूपच लाजवाब लागतो तो। प्लीज एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू सो मच।